नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. नवोदय परीक्षेसाठी तुम्हाला सुवर्ण संधी. ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असेल त्यांना तर खूप मोठी संधी चालून आलेली आहे. 5वीला ही एक्झाम दिली तर 6वी पासून 12वी पर्यंतचं सीबीएसई पॅटर्नचं पूर्ण निवासी शिक्षण मोफत असणाऱ्या सेंट्रल गव्हर्नमेंटची ही योजना आहे. आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुवर्ण संधीमध्ये किती जागा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनाच आहेत? मोफत शिक्षण मिळणार का आणि प्रोसेस का? बरेचसे ग्रामीण भागातले पालक विचार करतात की आम्ही ग्रामीण भागातून बिलॉंग करतो, त्यामुळे शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना हे एक्झाम आरामशीर क्रॅक करता येतात. पण लक्षात घ्या की ह्या एक्झाम मध्ये तुम्ही जर तुमच्या मुलाला बसवलं तर 75% जागा ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनाच आहे, शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना नाहीये. सो तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. त्यामुळे तुमची स्पर्धा जी आहे, तुमच्या मुलाची जी स्पर्धा आहे, ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. तुमच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे, हे पण लक्षात घ्या. चला तर मग विशेष माहिती आपण घेऊया. पण तत्पूर्वी ह्या एक्झामची तुम्हाला जर तयारी करायची असेल तर इग्नाइट अकॅडमी, इग्नाइट पाठशाला या माध्यमातून तुम्हाला गायडन्स करणार आहे. इग्नाइट पाठशालाच्या ऍपवर तुम्हाला नवोदयची पूर्ण मार्गदर्शनपर बॅच आपण अनाऊन्स केलेली आहे. फार कमी फी आहे. या बॅचची फी बघा 2499. 25 जुलैला बॅच चालू होते आणि 28 नोव्हेंबरला तुमची नवोदयची परीक्षा पण आहे. सो आता राहिल्या 4 महिन्यामध्ये प्रॉपर स्टडी जर करायचा असेल तर कुठून अभ्यास करायचा, कोणते विषय वाचायचे, कोणते टॉपिक वाचायचे, कोणत्या टॉपिकला वेटेज आहे, प्रश्न कसे विचारले जातात, प्रश्नपत्रिका कशी सोडवायची असते, त्याचबरोबर तुम्हाला एमसीक्यू पॅटर्न कसा असतो, ही सगळी माहिती तुम्हाला ह्या बॅचमध्ये आम्ही देणार आहोत. सो पालक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, लगेच बॅच जॉईन करा, कारण बॅचची सीट फुल होत चाललेली आहे. नंतरच्या विद्यार्थ्यांना फी वाढू पण शकते. सो 6वी पासून 12वी पर्यंत सीबीएसई पॅटर्न आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना निवासी स्कूल टोटली फ्री असणार. चला, ह्या पण बॅचेस आपल्याकडे अवेलेबल. 4थी 7वी स्कॉलरशिप आहे, 8वीची एनएमएमएस आहे, 5वीच्या विद्यार्थ्यांना ऑलिम्पियाडची बॅच पण अवेलेबल आहे, 6वीच्या विद्यार्थ्यांना होमी बाबा बॅच पण अवेलेबल आहे. बॅचचे टायमिंग संध्याकाळी असतात, मुलांना आरामशीर बघता येतील. जर एखादं लेक्चर मिस झालं तर रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड झालं लेक्चर कितीही वेळेस रिपीट करून बघू शकतो. मोबाईलला आहे, लॅपटॉपला आहे, टॅबला आहे, बघू शकता, कुठेही बघू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, ग्रामीण विभागासाठी आरक्षण किती आहे, कुणाला म्हणायचे ग्रामीण विद्यार्थी? लक्षात घ्या, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना 75% इथे काय आहे, सीट रिझर्व्ह आहे. आता मी मराठीमध्ये तुम्हाला दाखवतो. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना 75% जागा रिझर्व्ह आहे. त्यानंतर ग्रामीण भागातल्या कुणाला म्हणायचं तर ग्रामीण कोट्या अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराने ग्रामीण भागातील शासकीय, सरकारी अनुदानित, सरकारी मान्यता प्राप्त शाळांमधून खर्च करून इयत्ता 3री, 4थी आणि 5वीचे शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. भले त्याने वेगवेगळ्या स्कूलमध्ये, 3रीला वेगळ्या स्कूलला, 4थीला वेगळ्या, 5वीला वेगळ्या, पण त्या सरकारी स्कूल, सरकारी अनुदानित स्कूल असल्या पाहिजे. खाजगी असेल तर पण सरकारी अनुदानित असलेली पाहिजे. त्या स्कूलमधून शिक्षण झालेलं पाहिजे. ग्रामीण भागातील शासकीय, सरकारी अनुदानित, सरकारी मान्यता प्राप्त शाळांमधून पूर्ण शैक्षणिक सत्र पूर्ण केले असणे आवश्यक आहे. उमेदवाराने ज्या जिल्ह्यात प्रवेश मागितला जात आहे त्याच जिल्ह्यातून ग्रामीण भागात संपूर्ण शैक्षणिक सत्र पूर्ण केलेले असले पाहिजे. म्हणजे काय, आता सध्या तो 4थी, 3री, 4थी कुठे शिकला असू देत, पण त्याची 5वी सध्या ज्या जिल्ह्यात चालू आहे त्या जिल्ह्यासाठी तो नवोदयच्या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतो. भले त्याने 3री आणि 4थी इतर जिल्ह्यात केलेली असू द्यात, पण ती शासकीय शाळेतच असणं गरजेचं आहे, तर तो या एक्झामला पात्र आहे. फॉर्म भरून इथे सिलेक्ट होऊ शकतो. त्यानंतर पुढे आहे की पात्रता काय, तर आता पात्रतेचा आपण विचार केला तर तुमचा विद्यार्थी हा 5वीला असावा लागेल. कोणत्या वर्गापर्यंत फ्री शिक्षण मिळणार आहे? 6वी ते 12वी पर्यंत सीबीएसई पॅटर्नने. का म्हटलं मी सीबीएसई, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची ही नवोदयची स्कीम आहे, सीबीएसई पॅटर्न आहे. त्यानंतर निवासी स्कूल आहे, हॉस्टेल टोटली तुम्हाला मोफत असणार आहे. आणि त्याबरोबर इतर कोणत्या सवलती आहेत तर तुम्हाला तिथे पूर्ण जेवण फ्री असणार आहे, तुम्हाला पूर्ण गणवेश फ्री असणार आहे, शालेय साहित्य जे आहे, नोटबुक असेल, बुक असेल, पेन असेल, हे सगळं तुम्हाला मोफत आहे. त्याचबरोबर तुम्हाला स्पोर्टचे काही ऍक्टिव्हिटी असतात त्या सुद्धा फ्री आहे. हे सगळे तुम्हाला इथे ह्या सिलेक्शन झाल्यानंतर या स्कूल मार्फत मोफत मिळणार आहे. आता या ठिकाणी जागा किती ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, तर बघा, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये टोटल 34 नवोदयचे स्कूल आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर सोडलं तर उर्वरित 34 जिल्ह्यांसाठी हे 34 नवोदयचे स्कूल आहे. जर बघितलं आपण तर टोटल 34 नवोदयच्या स्कूलमध्ये प्रत्येकी 80 जागा असतात, म्हणजे 2720 जागा पूर्ण महाराष्ट्रामधून भरल्या जातात. आणि ह्या 2720 जागांमध्ये प्रत्येक जिल्ह्याला किती जागा असतात? 80 जागा. उदाहरणार्थ मी घेतलं नाशिक जिल्हा, नवोदयच्या स्कूलला 80 जागा ह्या भरल्या जातात 5वीला असताना. 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी 5वीत एक्झाम होते आणि सिलेक्शन होतं 6वी ते 12वीच्या वर्गासाठी. आता ग्रामीण भागाचा विचार केला तर 80 पैकी
60 जागा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आहे आणि 80 पैकी 20 जागा या शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना आहे. तो खूप चांगली संधी तुमच्या मुलासाठी असू शकते. म्हणजे टोटल महाराष्ट्रातून 2040 जागा, टोटल जागा आहे 2720, त्यापैकी 2040 जागा ह्या महाराष्ट्रातील फक्त ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे. तुम्ही तुमचे पाल्य असेल, नातेवाईक कुणी असेल, घरात कुणी असेल, नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये कुणी असेल तर त्यांना लगेच हा मेसेज द्या आणि फॉर्म भरायला सांगा. कारण फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 31 जुलै आणि ती आता फक्त 15 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे. तो फॉर्म भरण्याची प्रोसेसचा व्हिडिओ सुद्धा आम्ही घेतलेला आहे. तो व्हिडिओ व्यवस्थित बघा, त्यानुसार फॉर्म भरून टाका आणि आत्ताच तुमच्या मुलाचं मार्गदर्शन चालू करा. यासाठी बघा, तुम्हाला फॉर्म भरत असताना ही परीक्षा कोणत्या भाषेतून देता येते, तर परीक्षा तुम्हाला बघा एवढ्या लँग्वेज आहे, इंग्लिशमध्ये आहे, हिंदी आहे, कन्नड आहे, मराठी आहे, उर्दू आहे, तेलुगू आहे, गुजराती, बेंगाली, कोणत्याही भाषेत तुम्ही देऊ शकता. आता आपण ग्रामीण भागातले महाराष्ट्राचे आहोत तर आपण मराठीमध्ये ही एक्झाम देऊ शकतो. दुसरा मुद्दा, एक्झामचा पॅटर्न कसा आहे तर बघा, मेंटल ॲबिलिटी टेस्ट 20 प्रश्न 25 मार्कांसाठी आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल स्टडीज आहे, तुम्हाला 25 प्रश्न 20 प्रश्न 25 मार्कांसाठी मराठीमध्ये तुम्ही देऊ शकता एक्झाम, तेही लक्षात घ्या. अरिथमॅटिकल टेस्ट तुम्हाला 20 प्रश्न 25 मार्कांसाठी आहे. लँग्वेज टेस्ट तुम्हाला 20 प्रश्न 25 मार्कांसाठी आहे. अशी टोटल 80 प्रश्न 100 मार्कांची टेस्ट आहे. 2 तासामध्ये तुम्हाला सोडवायची MCQ बेस्ड टेस्ट आहे आणि 28 नोव्हेंबरला तुमची एक्झामची डेट आलेली पण आहे आणि ही तुम्हाला 11:30 ते 1:30 ह्या वेळेत द्यायची आहे. तर ऑफलाईन आहे, पेन अँड पेपर असणार आहे, ऑनलाईन नसणार आहे. MCQ पॅटर्न आहे, एक प्रश्न 4 ऑप्शन त्याला असणार आहे. आता यामध्ये फॉर्म भरत असताना हा मुद्दा महत्वाचा आहे की स्कूलची स्थिती तुम्हाला इथे अर्बन, जर एकाही वर्गाची तुम्ही सपोज तिसरी आहे अर्बन असेल आणि चौथी आणि पाचवीला जर रुरल असेल तर तुम्हाला अर्बन कोट्यातनं कन्सिडर केलं जातं. त्यामुळे फॉर्म भरताना इथे तिन्ही ठिकाणी रुरलमध्ये असाल तरच तुमचा विचार रुरलसाठी म्हणजेच ग्रामीण भागातल्या कॅटेगरीसाठी किंवा ग्रामीण भागातल्या सीटसाठी विचार केला जातो. आता या एक्झामसाठी तुम्हाला जर मार्गदर्शनाचा क्लास हवा असेल तर महाराष्ट्रात जे क्लास आहेत सगळे क्लास तुम्ही एकदा बघा, डेमो लेक्चर बघा, तुमच्या मुलांना पण दाखवा आणि त्यांना जिथे आवडत तिथे क्लास करायला लावा. त्यासाठी इग्नाइट पाठशाला हा चांगला ऑप्शन तुमच्यासाठी आहे. बघा इथे 9ची बॅच पण अवेलेबल आहे, इतर बॅचेस पण अवेलेबल आहेत, त्या पण तुम्ही जॉईन करू शकता. 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वीला NMS आहे, 5वीला ऑलिम्पिड आहे, 6वीला होमी बाबा पण अवेलेबल आहे आपल्याकडे. ह्या बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, मुलांना त्यांच्या वेळेनुसार पण पाहता येणार आहे. किती वेळेस रिपीट करून पाहू शकता. लेक्चर लाईव्ह असतं, त्यानंतर रेकॉर्ड होऊन जातं, परत ते बघू शकतात. आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, नोट्स मिळणार आहे, ह्या चारही बॅचेसचे स्टडी मटेरियल घरपोच मिळणार आहे, टेस्ट दररोज असणार आहे, वीकली असणार आहे, मुलांचा रिपोर्ट पण जनरेट होणार आहे, पॅरेंट्स मीटिंग पण होणार आहे. तो तुमचा पाल्य नक्कीच या एक्झाम मधून एक चांगल्या पद्धतीने बौद्धिक क्षमता वाढवणार आहे आणि सिलेक्शन पण त्याचं होणार. त्यासाठी तुम्ही काय करा, इग्नाइट पाठशाला नावाचं ॲप आहे, हे अकॅडमीचं नाव आलं माझ्याकडनं. खाली डिस्क्रिप्शन मध्ये पाठशाळाची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा, लगेच बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन नंबर पण दिला, त्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा आणि पुढचे असेच अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.